नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कांद्याचं सँडविच कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. चवीला एकदम मस्त लागतं आणि हे कांद्याचं सँडविच जे आहे यामध्ये आपण अजिबात चटणीचा वापर केलेला नाही. हा कांद्याचा मसाला तयार केलेला आहे. तो कसा करायचा पुढे आपण रेसिपीमध्ये पाहणारच आहोत. बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना पुदिन्याची चटणी अजिबात आवडत नाही किंवा पुदिन्याची ॲलर्जी असते, तर त्यांच्यासाठी खास ही रेसिपी आहे. बऱ्याच जणांना ही चटणी जी आहे त्याचा वास येतो, तर ही चटणी न घालता किंवा कुठल्याही सॉसचा न वापर करता आज आपण हे सँडविच तयार करतोय आणि हे सँडविच आपण तव्यामध्ये करतोय. सँडविच टोस्टर यामध्ये अजिबात वापरलेले नाही, त्यामुळे तुम्ही सहज तुमच्याकडे सँडविच टोस्टर असो किंवा नसो तुम्ही हे सँडविच बनवू शकता. घरातल्या साहित्यामध्ये, घरातल्या मसाल्यांमध्ये हे सँडविच मी तयार करून दाखवते आहे. चवीला एकदम मस्त लागतं. हे कांद्याचं सँडविच तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कांद्याचं सँडविच करण्यासाठी सुरुवातीला आपण स्टफिंग तयार करून घेऊयात, म्हणजेच कांद्याचं सारण तयार करून घेऊयात. तर इथे मी साधारण मोठे 2 कांदे उभे कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 1 टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरून कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे आणि इथे मी एक वाटण तयार करून घेतलंय. सुकं खोबरं घेतलेलं आहे. यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर घालून असं वाटण तयार केलेलं आहे. त्याचबरोबर इथे काळं तिखट घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला किंवा चिकन मटन मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता आणि थोडीशी हळद लागणार आहे. तर आता आपण हे वाटण कसं तयार करायचं, आता आपण हे स्टफिंग कसं तयार करायचं ते पाहूया. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. यामध्ये साधारण 3 चमचे एवढं तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपण घालूया सुरुवातीला कांदा. सुरुवातीला कांदा थोडासा अगोदर भाजून घेऊया आणि नंतर यामध्ये टोमॅटो घालूया. चांगला छान लालसर रंग येईपर्यंत हा कांदा खमंग भाजून घ्यायचा आहे. तेवढीच त्या सँडविचला चव सुद्धा खूप मस्त येतं. जेवढा कांदा छान भाजाल तेवढी चव छान या सँडविचला येते. कांदा थोडासा भाजलेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया. दोन कांदे आणि 1 टोमॅटो असं प्रमाण मी यामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे चवीला हे स्टफिंग खूप छान होतं. आता छान लालसर रंग येईपर्यंत आणि हे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटे हे कांदा टोमॅटो मी चांगलं भाजून घेतलंय. टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया. चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद, काळं तिखट तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार, गरम मसाला आणि खोबरं. यामध्ये मी भरपूर लसूण, कोथिंबीर, आलं घातलेलं आहे. यामध्ये खूप सारी कोथिंबीर. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस बारीकच ठेवायचा आहे. छान असं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथे आपलं मस्त असं कांद्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय. चवीला खूप भारी लागतं. या पद्धतीने तुम्ही एकदा हे कांद्याचं सँडविच नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून घेऊया. सँडविच करण्यासाठी इथे ब्रेड घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने या 2 ब्रेडच्या स्लाइस घ्यायच्यात आणि त्याच्यावरती हा मसाला घालायचा आहे.
तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही हा मसाला भरू शकता. चवीला एकदम मस्त लागतो. आणि त्याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने हे बंद करायचं आहे. त्याच पद्धतीने आपण दुसरंही सँडविच भरून घेऊया. यामध्ये कोणतेही सॉसची किंवा इतर कोणत्याही चटणीची अजिबात गरज लागत नाही. इतकं चवीला हा मसाला मस्त लागतो. मस्त. आता हे सँडविच आपण तव्यामध्ये भाजून घेऊया. गॅसवरती मी तवा ठेवलाय. त्याच्यावरती आपण थोडंसं तेल घालूया आणि या तेलावरती हे सँडविच ठेवायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला वरून सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे सँडविचच्या वरून. किंवा तुम्ही बटरचाही या ठिकाणी वापर करू शकता. किंवा मुलांसाठी करताय तर एकदम पौष्टिक बनवायचं असेल तर तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूनेही सँडविच पलटून घेऊया. एकदम खरपूस असं हे सँडविच भाजून घ्यायचंय, म्हणजे छान वरून क्रिस्पी होतं. दोन्ही बाजूनी मस्त असे क्रिस्पी सँडविच आपले भाजलेले आहे. आता आपण काढून घेऊया. मस्त अशी चविष्ट कांद्याची सँडविच आपली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त सँडविच तयार होतात. करायला अगदी सोपे आहेत. सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा असा मसाला तुम्ही अगोदरच तयार करून ठेवला आणि अशी सँडविच करून दिली तर मुले आवडीने खातील. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. आजची आपली कांद्याची सँडविचची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.